तर देवाची दररोज पूजा करणं, पण आता सध्या नवरात्र आहे म्हणून देवाची पूजा काही नाही आहे. तर दररोज आरती करणं 9 दिवस आणि नंतर ना मी गच्चीवरती असे काही झाडं लावलेली आहेत. तर मी मिरच्या तोडून आणायला गेले ते मिरच्या पण खूप आलेत माझ्या झाडाला. 8 दिवसाला काही एवढ्या मिरच्या निघतात आणि नंतर मी कढीपत्त्याचं झाड आहे. बरेच काही घरी झाडं लावलेली आहेत, तर मी घरचाच उपयोग करते. सुट्टी असल्यामुळे ना आज मी नाश्त्याचा उपमाच केला होता. दररोज काही नाश्ता बनवत नाही. मुलांच्या शाळेमुळे लवकर डबे द्यावे लागते. त्यामुळे आणि मग सर्वांनी उपमा खाल्ला, सासूबाईंनी, सासऱ्यांनी पण. नंतर ना जोगवा मागायला एक आजी आल्या होत्या, त्यांना जोगवा दिला, नमस्कार केला. नंतर कस्टमर दिवसभर चालूच राहतात. कस्टमर करावं लागते. बांगड्या भरण्याचं आहे आणि दुकानची साफसफाई बरेच दिवस केली नव्हती आणि सामान पण नवीन काही आणलेलं होतं, ते लावायचं होतं. सामान लावून माल खरेदी करणं, रेट टाकणं, सामान जिथलं तिथं लावणं, सर्व काही कामाचं आहेत. आणि नंतर स्वयंपाक दुपारी करायचा होता, तर काही दुपारी खूप उशीर झाला कस्टमर असल्यामुळे आणि पटपट स्वयंपाक करून घेतला. सर्वजण जेवले. नंतर मी पण जेवले आणि दररोज असेच काही कस्टमर दिवसभर चालूच राहतात. घरातली कामे, दुकानातली कामे आणि भांडे कधी सासूबाई घासतात, कधी मी घासते. नंतर किचन वाटा साफ करणं दुपारी जेवण झाल्याच्या नंतर. किचन वाटा साफ झाल्याच्या नंतर 4ची झाडझूड चालू होते. तर घरातली काही साफसफाई आणि मग नंतर साफसफाई झाली की मी ब्लाऊज शिवायला बसत असते. सासूबाई पण थोडंफार हे करतात मदत. काही गिऱ्हाईक बांगड्या भरायला पण येतात. दिवसभर असंच चालू असतं. दिवस कसा जातो तर कळतच नाही. या कामामध्ये वाटतं की आणखीन दिवस मोठा पाहिजे होता. दिवसभर असंच थोडं पण आराम भेटत नाही, काहीच नाही. आणि आमच्या इकडे लाईट सारखी सारखी जाते. मी हाताने कपडे धुणं होत नाही म्हणून मी मशीन घेतलेली आहे आणि आज लाईटच गेलेली होती. नंतर ना माझी बहीण आली, काही ब्लाऊज टाकायला बायका आल्या आणि काही कस्टमर आलेले होते. मग त्यांना सर्वांना चहा केला, चहा पिला आणि नंतर मला ब्लाऊज शिवायला, मी 4-5ला ब्लाऊज शिवायला बसत असते आणि मग माझे कसेही 2-4 ब्लाऊज शिवणं होतात. मी बाहेर जोडायला देते म्हणून 4-5 ब्लाऊज शिवणं होतात, नाहीतर 1-2च झाले असते. जोडायला दिल्यामुळे खूप फरक पडतो आणि मग असे काही ब्लाऊज डिझाईनचे पण शिवते मी. कस्टमर नसले की मी ब्लाऊज शिवत असते, पिको फॉल करत असते. कस्टमर असले की ब्लाऊज काही शिवणं होतच नाही. तर असेच चालतात माझे दिवसभर कामे आणि बाकीचे ना 4 ते 8 वाजेपर्यंत ब्लाऊज शिवत असते आणि नंतर रात्रीची वेळ होते आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया आपण.